नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्व दिव्यांग व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 6,000 रुपये पेन्शन वाढीसाठी व त्यांच्या न्याय्य हक्कासाठी विविध मागण्या घेऊन लवकरच मुंबई येथील मंत्रालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे। याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, काय आहे ही बातमी याची सविस्तर माहिती आपण आता पाहूया। तर मित्रांनो, 6,000 रुपये पेन्शन वाढीसाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहोत। दिव्यांग व संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मुंबई येथे मंत्रालयावर 25 सप्टेंबर रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। त्यात 13 प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या। त्यातील मुख्य मागणी 6,000 रुपये पेन्शन वाढ ही होती। त्यावेळी मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर आंदोलन करण्यात आले होते आणि त्याचवेळी मंत्रालयासमोर भर पावसात बसून बच्चूभाऊ कडू यांनी हे आंदोलन केले होते। त्यावेळी दिव्यांग व संजय गांधी योजनेचे पेन्शन वाढ संदर्भात 4 दिवसात निर्णय घेऊ असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते। त्यावेळी बच्चूभाऊ कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले होते। नंतर 4 ऑक्टोबर रोजी दिव्यांग जन आक्रोश मोर्चातर्फे सिल्लोड येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आंदोलन करण्यात आले। त्यानंतर बारामती येथे 5 ऑक्टोबर रोजी लक्षवेधी आंदोलन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घरासमोर करण्यात आले होते। त्यानंतर संभाजीनगर या ठिकाणी 6,000 रुपये पेन्शन वाढीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। तरीही पेन्शनमध्ये वाढ झाली नाही, मागण्या मान्य झाल्या नाही। त्यानंतर भीक मागो आंदोलनही करण्यात आले होते। मागील सर्व आंदोलनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते आपण पाहू शकता। तर मित्रांनो, आता 6,000 रुपये पेन्शनसाठी दिव्यांग व निराधारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आता मंत्रालयावर पुन्हा एकदा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा बच्चूभाऊ कडू यांनी केलेली आहे। शेगाव येथील 20व्या संकुलाच्या हॉलमध्ये दिव्यांग निराधारांचा भव्य मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात राज्यभरातून लाभार्थी जमले होते। तर यावेळी बच्चूभाऊंनी सांगितले की अजून मोर्चाची तारीख ठरली नाही, पण तुम्ही या मोर्चासाठी तयार राहा अशी सूचना व इशारा त्यावेळी बच्चूभाऊंनी दिला। तर पहा मित्रांनो, यावेळी बच्चूभाऊ कडू काय म्हणाले ते। प्रचंड ताकद कामाला लागा। माझ्या तालुक्यातून 1000 लोक कसे आमच्या ज्या भगिनी विधवा भगिनी आहेत त्याला जवळ करा। जे समदुखी आहे, समजातीचे म्हणत नाही मी, समधर्माचे म्हणत नाही, समदुखी जे लोक आहेत त्याला एकत्र करा। इथून गेल्यानंतर जे काही तुमच्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर रंगू द्या ही लढाई, ती जाती धर्माची नाही तर दुःखांची लढाई लढू द्या। या वेदना